आज 19 मे रोजी जामनेर तहसील कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांच्या अडचणी, तक्रारी व समस्या सक्षम अधिकाऱ्यांसमोर मांडण्याचे लोकशाही दिन एक चांगले माध्यम मानले जाते. आजच्या लोकशाही दिनात महसूल विभागाशी संबंधित 10 अर्ज, पंचायत समिती कार्यालयाशी संबंधित 2, भूमी अभिलेख विभागाशी संबंधित 1, फत्तेपूर पोलीस स्टेशन 1 व आपले सेवा केंद्राशी संबंधित 1 असे एकूण 15 अर्ज प्राप्त झाले होते. प्रत्येक तक्रारीवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ संक्षिप्त सुनावणी घेतली. काही तक्रारींवर प्राथमिक स्वरूपात कार्यवाही करण्यात आली तर उर्वरित तक्रारींच्या सोडवणुकीसाठी आवश्यक ती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे तहसीलदार नानासाहेब आगडे यांनी सांगितले. लोकशाही दिनाच्या निमित्ताने नागरिकांनी आपल्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी घेतली. यामुळे शासकीय यंत्रणेबाबत विश्वास निर्माण झाला असून नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. विविध विभागांनी समस्यांवर तत्परतेने प्रतिसाद दिल्यामुळे उपक्रम यशस्वी ठरला असे म्हणावे लागेल. माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली हा लोकशाही दिनाचा कार्यक्रम अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडला. भविष्यातही या उपक्रमाला अधिक प्रतिसाद मिळावा व अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी जामनेर तालुका तहसील प्रशासन कटिबद्ध असल्याचे तहसीलदार नानासाहेब आगडे यांनी सांगितले. आजच्या लोकशाही दिनाला तहसीलदार नानासाहेब आगडे, जामनेर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी कृष्णकांत डांगे यांच्यासोबत इतर विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाची फलनिष्पत्ती ही समाधानकारक म्हणावी अशीच राहिल्याने ज्यांनी तक्रारी किंवा अडचणी आणल्या ते समाधानी भावनेने परत जाताना दिसून आले. तालुका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी लोकशाही दिन साजरा केला जातो. त्यामुळे ज्यांना एखाद्या विभागातील तक्रारी, अडचणी, समस्या सोडवण्यात अपयश येते किंवा त्या सोडविल्या जात नाही असे वाटते, त्यांनी यापुढे देखील जामनेर येथील लोकशाही दिनात सहभागी होऊन पुराव्यानिशी आपल्या समस्या, तक्रारी, अडचणी सादर केल्यास त्या संक्षिप्त सुनावणी ठेवून सोडवण्याचा प्रयत्न करू असे तालुका दंडाधिकारी तहसीलदार नानासाहेब आगडे यांनी सांगितले.